मराठी साहित्याची जी परंपरा आहे ती अतिशय प्रदीर्घ असणारी परंपरा आहे। आज ज्या वेळेला आपण राजभाषेच्या निमित्ताने राजभाषेचा दर्जा मराठीला मिळावा असं ज्या वेळेला आपण म्हणत असतो, त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपल्या पूर्व परंपरेचे धागे शोधत पाठीमागे जावं लागतं। आणि हे पूर्व परंपरेचे जे धागे शोधत आपण पाठीमागे जातो, त्याच्यामध्ये लिखित स्वरूपाचे जे पुरावे आपल्याला सापडतात, हे लिखित स्वरूपाचे पुरावे प्रामुख्याने आपल्याला मध्ययुगीन कालखंडापासून सापडतात। त्याच्या अगोदरचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे। आणि मग अशा वेळेला आपली असणारी जी मराठी आहे, या मराठीच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला विचार करायला लागतो, त्यावेळेला ही मराठी अतिशय प्राचीन आहे याचे सुद्धा काही पुरावे आपल्याला शिलालेखांपासून बघण्यासाठी म्हणून मिळतात। पण ज्या मध्ययुगाच्या निमित्ताने तिथे असणारे पुरावे ज्या वेळेला आपण शोधायला जातो, तिथं असणारी मराठीची जी खरी परंपरा आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते। एका अर्थाने हा मराठीचा असणारा आदिकाळ आहे। मराठी कविता असा शब्द जर समजा उच्चारला तर मराठी कविता केव्हापासून सुरू झाली असा जर समजा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला, तर त्याचं उत्तर देत असताना आपल्याला संत कवितेकडे बघावं लागतं। आणि संतांपासून सुरू झालेली ही जी कवितेची परंपरा आहे ती आजतागायत टिकून आहे। आजच्या कालखंडामध्ये संत आहेत का असा देखील एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण सध्याचा कालखंड जो आहे तो विद्रोही विचारांचा कालखंड आहे, अत्याधुनिक पद्धतीने विचार करण्याचा कालखंड आहे, माहिती तंत्रज्ञानाचा असणारा कालखंड आहे। आणि अशा कालखंडामध्ये ज्या वेळेला आपण संतांच्या साहित्याचा विचार करायला लागतो, त्यावेळेला या काळात संत आहेत का हाच प्रश्न पुन्हा निर्माण होतो। किंबहुना जर समजा आपण बघायला गेलो तर असंही लक्षामध्ये येतं की संतांच्या विचारांचं असणारं मार्केटिंग अलीकडे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणजे अनेक बुवा, अनेक साधू हे सगळे आपल्याला समाजामध्ये दिसतात। मग त्यांच्यामध्ये आणि संतत्वमध्ये याच्यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे संतांकडे असणारे जे संतत्व आहे, त्यांचा असणारा जो विचार आहे तो विचार आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भोंदूबाबांचं वाढलेलं प्रमाण, हे जर समजा आपण बघत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये यायला लागतं की एक मूल्य विचाराची असणारी जी परंपरा आहे ती परंपरा संतांनी निर्माण केलेली आहे। आणि हा जो मूल्यांचा असणारा जो विचार आहे त्याच्या संदर्भामध्ये फारसं चर्चा मंथन झालेलं आहे असं आपल्याला दिसून येत नाही। विशेषतः 1960च्या नंतर ज्या वेळेला आम्ही मराठी साहित्याचा विचार करतो, त्यावेळेला त्यामध्ये विद्रोहाची संकल्पना आलेली आहे। मग आता हा जो विद्रोह आहे, हा विद्रोह संतांच्याही कालखंडामध्ये होता असा काही जणांचा आग्रह आहे। तो खरंच होता का हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे। याच्यामधला महत्त्वाचा भाग असा आहे की विद्रोह ही नेमकी काय संकल्पना आहे। म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि तेव्हाच्या म्हणजे तेव्हा औरंगाबादमध्ये जे साहित्य संमेलन भरलेलं होतं, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्राध्यापक राघव जाधव। राघव जाधव यांनी विद्रोहाची एक वेगळ्या पद्धतीची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला। जे आपल्या परंपरेमध्ये असणारं सातत्य असतं, साहित्याची असणारी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये असणारं सातत्य असतं। आणि एका तीव्रतर टोकावरती ज्या वेळेला हे साहित्य, हा साहित्याचा प्रवाह किंवा ही परंपरा वाहत जात राहते, त्यावेळेला त्याच्यामध्ये टोकावरती जाऊन काही बदल घडायला लागतात। हे जे बदल असतात, हे बदल म्हणजेच खरं म्हटलं तर असणारा विद्रोह असतो। म्हणजे काय तर विद्रोहाचा जो नकार असतो, विद्रोहाचा जो विरोध असतो, तो या सातत्याला नसतो, तर त्याच्यामध्ये असणारं जे वैचारिक प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला असणारा तो विरोध असतो। आता हे वैचारिक प्रदूषण ज्या ज्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतं, त्या त्या कालखंडामध्ये असे अनेक लोक, असे अनेक
संतत्व ज्यांना प्राप्त झालेली आहेत अशी असणारी जी माणसं आहेत, या माणसांनी आपला विरोध नोंदवलेला आहे, याचाच अर्थ त्यांनी तो विद्रोह केलेला आहे. आज जशी आपण विद्रोहाची संकल्पना मांडतो की परंपरेला पूर्णपणाने नकार देणे, परंपरा पूर्णपणाने नाकारणे, एखादी गोष्ट पूर्णपणाने मला मान्यच नाही असं म्हणत नवी गोष्ट प्रस्थापित करणे, हा जो प्रकार विद्रोहाच्या संदर्भात आज गृहीत धरला जातो, तसं संतांच्या कालखंडामध्ये म्हणता येईल का? संतांच्या कालखंडामध्ये असं काही घडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो का? तर मला स्वतःला असं वाटतं की अशा पद्धतीने संतांची असणारी जी भूमिका होती ती जर समजा पाहिली तर ती पूर्णपणाने विद्रोहाच्या अंगाने विकसित झालेली भूमिका नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की संतांच्या कालखंडामध्ये समाजामध्ये जे कोणतं वैचारिक प्रदूषण होतं, जे कोणतं सामाजिक प्रदूषण होतं, त्या प्रदूषणाला संतांनी विरोध केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. जे अनेक संत आपल्याला असे दिसतील की ज्यांनी वेगळ्या पद्धतीने विरोध केलेला आहे. एक उदाहरण जर समजा सांगायचं ठरलं तर समजा चोखोबांचं उदाहरण आपल्याला घेता येईल. चोखोबा हे दलित समाजामधले होते आणि त्या कालखंडामध्ये अस्पृश्य म्हणून ज्यांना म्हटलं जात होतं, त्या अस्पृश्य समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि हीन जातीची असणारी जी वागणूक आहे ती त्यांना मिळत होती. या हीनपणाच्या वागणुकीचा असणारा जो संदर्भ आहे तो समाजामध्ये असणाऱ्या सोवळ्याओवळ्याच्या कल्पनांची सुद्धा होता. मग कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोन्हीच्या वेगळा विठू माझा, असं ज्या वेळेला चोखोबा म्हणतात त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की समाजामध्ये असणारं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाकडे एक अस्पृश्य समाजातला, ज्याला कुठलीही ज्ञानाची परंपरा नाही असा असणारा माणूस बोलत होता, तो काही सांगू पाहत होता. आता हेही खरंच आहे की चोखोबांमध्ये ही उर्मी कुठून आली, म्हणजे अशा पद्धतीने बोलावं ही उर्मी कुठून आली, तर त्याचं कारण असं आहे की चोखोबांचे असणारे गुरु म्हणजे संत नामदेव होते. नामदेवांच्या लेखनामध्ये सुद्धा आणि नामदेवांच्या असणाऱ्या कृतीमध्ये सुद्धा आपल्याला विद्रोहाची काही बीजे सापडतात. तत्व पुसायासी गेलो वेदज्ञासी, तव तयापासी भरिले विधी निषेध, असं ज्या वेळेला नामदेव म्हणतात त्यावेळेला ते त्यांच्या कालखंडामध्ये असणाऱ्या समाजस्थितीविषयी बोलत असतात. किंबहुना हे त्या कालखंडामध्ये असणारं जे वैचारिक प्रदूषण आहे, हा प्रदूषणयुक्त असणारा जो समाज आहे त्यापासून त्यांना जर समजा मुक्त करायचं असेल तर हे आपण सांगितलं पाहिजे. ज्या नामदेवांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेघे, यासारख्या अतिशय साध्या सोप्या ओळी लिहिल्या, तेच नामदेव ज्या वेळेला पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा, असं ज्या वेळेला म्हणायला लागतात त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की नामदेवांच्या मनामध्ये काही एक विचार होता आणि हा विचार त्यांनी बहुजन समाजामध्ये असणाऱ्या, अस्पृश्य समाजामध्ये असणाऱ्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना दिला. मला त्यातल्या त्यात ही महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की त्या कालखंडामध्ये असणारा जो सामाजिक प्रदूषणाचा भाग होता त्याच्या विरोधामध्ये सगळेजण बोलताना दिसतील. त्यामध्ये केवळ वारकरीच आहेत असं अजिबात नाही. त्यामध्ये आपल्याला महानुभाव पंथामध्ये असणारे सर्वज्ञ चक्रधरांसारखी जी मंडळी आहेत तीसुद्धा आपल्याला सापडतील. नागदेवाचार्यांसारखी असणारी जी मंडळी आहेत तीसुद्धा आपल्याला सापडतील. वारकऱ्यांची तर एक मोठी परंपरा आहे. शेख महम्मद बाबांसारखा सूफी संप्रदायाशी संबंधित असणारा आणि वारकऱ्यांशीही नातं ठेवणारा असा असणारा जो दुवा आहे, या शेख महम्मद बाबांच्या रचनांकडे जरी समजा आपण पाहिलं तरी देखील आपल्याला हे सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकतं. नाथांची भारुडं हा तर त्याच्यामध्ये असणारा एक उत्तम असणारा भाग आहे. माझा सांगण्याचा मुद्दा असा होता की ज्ञानदेव नामदेवांचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये नामदेवांनी आपल्या भोवतालच्या समकालीन असणाऱ्या सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण केलेलं होतं आणि त्यांच्याही असं लक्षामध्ये आलेलं होतं की आमच्या समाजामध्ये जी काही उच्चनीचता आहे, ज्याच्यामुळे काही लोकांना प्राधान्य मिळतं आणि बाकीचे लोक मात्र ज्ञानापासून उपेक्षित राहतात, पण त्या ज्ञानवंतांकडे गेल्यानंतर ते मात्र सगळं काही मदत करण्यासाठी म्हणून नकार देतात.
मग ही सगळी जी जाणीव आहे ही आपल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम जर समजा कोणी केलं असेल तर ते नामदेवांसारख्या विद्रोही विचाराच्या किंवा चळवळ्या असणाऱ्या एका संतांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ज्ञानदेवांपासूनची परंपरा आपल्याकडे आहेत. म्हणजे जर समजा नुसती नावं जरी पाहिली तरी आपल्याला हे लक्षामध्ये येतं की ज्ञानदेव आणि नामदेव. तर जो ज्ञानाचा असणारा देव आहे, ज्ञानाच्या परंपरेला मानून पुढे जाणारा जो आहे असा असणारा म्हणजे तो ज्ञानदेव आहे. आणि जो नामभक्तीचा पुरस्कार करतो, नाम हेच महत्त्वाचं आहे असं जो सांगण्याचा प्रयत्न करतो. नाम हेच का बरं महत्त्वाचं आहे तर ते नामदेव आहेत. म्हणजे नाम महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न नामदेवांनी केलेला आहे. म्हणजे त्यांच्या नावामध्ये सुद्धा एक समर्पकता आहे. नामच का महत्त्वाचं? कारण सर्वसामान्य असणाऱ्या माणसांना संस्कृतचं ज्ञान नाही. हे संस्कृतमध्ये असणारं जे तत्त्वज्ञान आहे ते मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. आणि मग मराठीमध्ये जर उपलब्ध नसेल तर सामान्यांच्या बोलीमधनं त्यांना कोण सांगणार? हा त्या कालखंडामध्ये असणारा महत्त्वाचा प्रश्न होता. की ज्ञानेश्वर हे बंडखोर आहेत असं ज्या वेळेला आपण म्हणत असतो तर ते बंडखोर म्हणण्याचं कारण काय? तर सर्वसामान्य माणसांच्या मराठीमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जे ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव किंवा चांगदेव 65 यासारखे ग्रंथ हे थोडेसे तत्त्वज्ञानाकडे झुकणारे असले तरी ज्ञानदेवांचा असणारा हरिपाठ जो अनेकांच्या मनामध्ये रुजलेला आहे, आजही अनेकांच्या घरामध्ये तो सातत्याने म्हटला जातो. विशेषतः वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांच्या घरामध्ये आहे असे अनेक लोक ज्या वेळेला हे हरिपाठ म्हणत असतात त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? त्याच्यामध्ये नेमकं हेच सांगितलेलं आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अतिशय साध्या पद्धतीचा असणारा उपदेश. पण आता इथं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती अशी आहे की ज्ञानदेवांसारखा असणारा एक तत्त्वज्ञ प्रतिभावंत असणारा जो कवी होता, जो खरं म्हटलं तर एकांतामध्ये रमणारा होता, त्या ज्ञानदेवांना नामदेवांनी लोकांतात आणलं, लोकांमध्ये आणलं. आणि लोकांमध्ये आणल्यानंतर लोकांसाठी म्हणून आपण काही केलं पाहिजे त्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबरची असणारी जी मैत्री होती त्या मैत्रीचा उपयोग त्यांनी खरं म्हटलं तर करून घेतला. आणि मग ही जी चर्चा त्या कालखंडामध्ये त्यांच्यामध्ये झालेली असेल त्याच्यावरून ज्ञानदेवांनी लिहिलेला जो हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये सुलभता आलेली आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. जे ज्ञानेश्वरीमध्ये असणारे शब्द जर समजा आपण बघितले, ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचं तर तो नागर पदबंध आहे. आता त्याच्यामध्ये असणारी जी शब्दरचना आहे म्हणजे ज्ञानेश्वरीतली कुठलीही ओवी जरी समजा आपण काढली तर त्या ओवीमध्ये असणारी रचना तुम्ही बघा, ती सगळी रचना जर समजा बघत गेलो आपण तर ती काहीशी अवघड असणारी भाषा आहे. पण सर्वसामान्यांची भाषा जर समजा तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्हाला ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये बघायला मिळते, नामदेवांच्या अभंगामध्ये बघायला मिळते, एकनाथांच्या भारुडामध्ये बघायला मिळते, इतर सगळे जे संत आहेत त्यांच्या रचनांमध्ये बघायला मिळते, किंवा एखाद्या तुकारामांसारख्या सर्वसामान्य माणसांना अपील होणारा, त्यांना आवाहन करणारा असा असणारा जो संत आहे त्याच्या शब्दांमध्ये सुद्धा आपल्याला लक्षामध्ये येतं. संतांचं विद्रोहाचं एक लक्षण इथं लक्षामध्ये येईल की या सगळ्यांनी संस्कृतला विरोध नाही केला, पण संस्कृतचं वर्चस्व नाकारून त्यांनी मराठीचा पुरस्कार केला आणि सर्वसामान्य असणाऱ्या माणसांच्या भाषेमध्ये रचना करण्याचा प्रयत्न केला. लोक प्रश्न असा विचारतात की चोखोबांना लिहिता येत होतं का? म्हणजे चोखोबांचे जे अभंग आहेत ते एका ब्राह्मण माणसाने लिहून घेतलेले असणारे अभंग आहेत. हे जर समजा आपण पाहिलं तर त्या कालखंडामधले चित्र जे आहेत ते चित्र आपल्याला लक्षामध्ये, म्हणजे एका बाजूला उच्चवर्णीय पुरोहितशाहीचं असणारं वर्चस्व होतं तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून त्यांना जगण्याचा अर्थ समजून सांगण्याचं काम या संत परंपरेने केलं. म्हणजे सातत्यपूर्ण असणारी जी परंपरा आहे या परंपरेला नकळतपणाने विरोध करून ती परंपरा त्यांनी टाकून दिली नाही, पण त्या परंपरेपासून फटकून राहून
त्यांनी एक नवा विचार दिला. हा नवा विचार हाच खरं म्हटलं तर विद्रोहाचा असणारा विचार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग या पद्धतीने ज्या वेळेला संतांच्या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहतो त्यावेळेला त्यांचं वेगळेपण जाणवायला लागतं. म्हणजे संत तर वेगवेगळ्या जातींमध्ये होते, ते काही एका जातीमध्ये होते असं नाही. ब्राह्मणांपासून अगदी अंत्यजांपर्यंत म्हणजे शूद्रांपर्यंत, शूद्रातिशूद्र म्हणजे जनाबाई तर अतिशूद्र होत्या. मग या सगळ्यांकडे जर समजा आपण बघत गेलो तर ते वेगवेगळ्या जातींमधले लोक आहेत. मग हे वेगवेगळ्या जातींमधले लोक ते फक्त वेगवेगळ्या जातींमधलेच आहेत असं नाही. मुख्य म्हणजे ते पुण्या मुंबईचे नाहीत. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं हे आपेगावचे आहेत. नामदेव हे नरसी बामणीचे आहेत, पुढे ते तिकडे गेले. जनाबाई या ज्या आहेत त्या गंगाखेडच्या आहेत. बहिणाबाईच्या आहेत त्या देवगाव रंगारी किंवा शिऊरच्या असणाऱ्या आहेत. गोरोबा काका हे तेरडोकीचे आहेत. ही सगळी मंडळी तुम्ही बघा, म्हणजे तुकाराम त्यातल्या त्यात तुकाराम हे पुण्याच्या जवळ होते म्हणजे देहूचे होते. ही सगळी संत परंपरा जर समजा पाहिली, महानुभाव पंथामध्ये सुद्धा हे लक्षामध्ये येईल. म्हणजे आपल्याकडे अशी परंपरा आहे की गंगथडीला सगळी संत परंपरा विकसित झालेली आहे असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. आता हे सगळे जे संत आहेत म्हणजे सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून सर्वज्ञ चक्रधरांनी लीळाचरित्रामध्ये काही दृष्टांत सांगितलेले आहेत. त्याच्यामधून दृष्टांतपाठ नावाचा एक ग्रंथ तयार झालेला आहे असंही आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. आता ही मंडळी काय करत होती असा जर समजा विचार केला, ही समाजसुधारक होती का असा प्रश्न निर्माण होईल. मला स्वतःला असं वाटतं ही मंडळी समाजसुधारक नव्हती, पण समाजाचं उन्नयन करावं, लोकांचं कल्याण व्हावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्वीकारलेली होती. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या बोलीभाषांना प्राधान्य देत त्यांनी त्याच्यामध्ये रचना केलेल्या आहेत. हे त्यांचं असणारं वेगळेपण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता याला चळवळ म्हणायचं का हा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे चळवळ जी होते त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट उद्देश असतो किंवा आपल्याला काय मिळवायचं हा त्याच्या पाठीमागे असणारा हेतू असू शकतो. म्हणजे संत साहित्याचं प्रयोजन काय हो, त्यांना काय मिळवायचं होतं. अगदी संतांच्या कालखंडापासूनचा जर समजा विचार केला तर त्यांना मोक्ष मिळवायचा होता. आता मोक्ष मिळवणे ही संकल्पना आजच्या वर्तमान युगामध्ये आपल्याला न पटणारी आहे. म्हणजे मोक्ष मिळतो का, खरंच मोक्ष असतो का, मोक्ष आहे किंवा नाही हा कदाचित अमूर्त असणारा तो भाग आहे, त्याच्याकडे आपण जाण्याचं काही कारण नाही. परंतु समाजामध्ये काही बदल घडवावेत, सर्वसामान्य असणारी जी माणसं आहेत त्या माणसांचा उद्धार व्हावा आणि त्या माणसांच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी या दृष्टिकोनातनं काही गोष्टी या संत परंपरेने केलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे खरं सांगायचं तर असं की ही जी संतांची परंपरा आहे ही लोकोद्धाराकडे लोकांना घेऊन जाणारी परंपरा आहे. लोकशाही वगैरे या सगळ्या संकल्पनानंतर आहेत. आम्ही असं म्हणत राहतो अभ्यासक की संतांनी आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली असं आम्ही म्हणत राहतो. त्याचं कारण असं आहे की चंद्रभागेच्या तीरी वाळवंटामध्ये ही सगळी जी संत मंडळी होती या सगळ्या संत मंडळींना एकत्रित करून नामदेवादी संत जे होते या नामदेवादी संतांनी या विठूचा गजर केलेला होता. मग जाती धर्माचा सगळ्यांना कोणत्या का धर्माचा असेना कोणत्या का जातीचा असेना त्याला जवळ घेणे, जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे त्या माणसाला स्वतःच्या जवळ घेणे ही जी भूमिका आहे, म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो मानवतावादी भूमिका, ही मानवतावादी भूमिका जी आहे ती संत परंपरेने त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या पद्धतीने जोपासलेली होती आणि त्यातून त्यांनी एक सगळ्या लोकांना एकत्रित आणून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या अर्थाने ती चळवळ होती. म्हणजे या चळवळीचं असणारं ध्येय कोणतं होतं, म्हणजे आज समजा कामगारांची चळवळ आहे, शेतकऱ्यांची चळवळ आहे, साहित्यिकांची असणारी चळवळ असते. साहित्यिकांच्यामध्ये जसे गट तट कंपू बिंपू या सगळ्या गोष्टी असतात बुवा, तर तशाच प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी त्या कालखंडामध्ये होत्या का. नीट जर विचार केला तर लक्षामध्ये येईल की वारकरी हा एक गट होता, महानुभाव हा एक गट होता,
रामदासी परंपरा एक वेगळ्या प्रकारची होती. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला खुलदाबादला 700 सुफींचा जथ्था आला होता आणि इथून तो महाराष्ट्रामध्ये पसरला. हे जर समजा पाहिलं तर त्यांचा एक वेगळा गट होता. रामदासी परंपरा आहे, रामदासी परंपरेचा एक वेगळ्या पद्धतीचा विचार होता. हे सगळेजण आपापल्या पद्धतीने विचार करत होते. या सगळ्यांची अडचण अशी होती की काळाचा कानोसा जर समजा लक्षात घेतला नाही तर त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला नीटपणाने लक्षात घेता येत नाही. या लोकांनी चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला होता का? त्यांनी पुरस्कार त्यांना करायचा नव्हता. जातीवाद त्यांना जातीची जी परंपरा आहे ती मोडायची नव्हती का? त्यांना ती मोडायची होती. पण कणखरपणाने उभं राहून एखादा समाजसुधारक ज्या पद्धतीने उभा राहतो त्या पद्धतीचं काम त्यांनी केलं नाही. पण त्यांनी काय केलं? त्यांनी विचार प्रसृत केले त्या दिशेने. म्हणजे हा काळाचा महिमा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे 1960 नंतर ज्या पद्धतीने विद्रोह तीव्रतेने आपल्याला साहित्यामध्ये किंवा वैचारिक लेखनामध्ये अनेकांच्या लेखनामध्ये प्रतिबिंबित होतो त्या पद्धतीचा विद्रोह आपल्याला संतांच्या परंपरेमध्ये दिसणार नाही. उस आहे डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. हे सर्वसामान्य माणसांना पटवून देण्याचं काम. म्हणजे मला म्हणायचं आहे त्याचं की विद्रोहाची बीज त्याचं रोपण करण्याचं काम नकळतपणाने या सगळ्या लोकांनी या सगळ्या संत परंपरेने आपल्याकडे केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. मग ही वेगवेगळ्या पद्धतीने असणारी जी संत परंपरा आहे या सगळ्यांनी आपापल्या भोवती असणारी जी लोकं होती या लोकांच्या लोकजीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खरं म्हटलं तर त्यांची असणारी चळवळ होती. म्हणजे आज ज्या पद्धतीने एक विशिष्ट हेतू असेल त्या पद्धतीचा हेतू मला नाही वाटत की संतांच्या मनामध्ये होता. त्यानं भले आता त्यांच्या कालखंडामध्ये व्यक्तिविकास ही कोणती संकल्पना होती? आजची जी व्यक्तिविकासाची संकल्पना आहे ती व्यक्तिविकासाची संकल्पना त्यांच्या कालखंडामध्ये नव्हती. आणि त्यांच्या कालखंडामध्ये आत्मोन्नती करून घेणं, स्वतःचा विकास करून घेणं ही खरं तर संकल्पना होती. म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये कुठले डिजिटल वगैरे कुठल्याच गोष्टी नव्हत्या, मुद्रण कुठल्याच प्रकारचं नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांचे मार्ग शोधले. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की कीर्तनाची परंपरा वारकऱ्यांनी सुरू केलेली आहे. प्रवचनाची परंपरा त्यांच्याकडे आपल्याला दिसते. या सगळ्या परंपरा जर समजा पाहिल्या तर संतांनी जी साहित्याची निर्मिती केलेली होती त्याचं वितरण करण्याचं काम या माध्यमांमधनं झालेलं आहे. कीर्तन हे लोकमाध्यम आहे. प्रवचन हा त्याच्यामध्येच असणारा भाग आहे. भजन अनेक लोक भजन करतात. भजन काय आहे? भजन याचा अर्थ एखादा अभंग जर समजा असेल तर तो पुन्हा 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 म्हटला जातो. का म्हटला जातो? मुद्रित साधनं त्या कालखंडामध्ये उपलब्ध नव्हती. इथं आपल्याला असं लक्षामध्ये येतं की संतांची परंपरा प्रामुख्याने मौखिकतेवरती भर देणारी होती. आणि ही जी मौखिकता होती ही मौखिकता कुठे होती? ही आपल्या लोकपरंपरेमध्ये होती. आणि या लोकपरंपरेमध्ये असणारी जी मौखिकता आहे त्या मौखिकतेशी असणारं जे नातं आहे ते या सगळ्या संत परंपरेने जतन करून ठेवलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. म्हणजे नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी असं ज्या वेळेला नामदेव म्हणतात ते कीर्तनामध्ये म्हणतात. आणि त्यातून ते ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे आणि तो आपण वाचला पाहिजे, त्यातली ओवी अनुभवली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. याचाच अर्थ असा आहे की वाङ्मयाचं वितरण करण्याचं त्यांचं ते त्या काळामध्ये असणारं माध्यम होतं. भजन पुन्हा पुन्हा म्हटलं जातं असं जे मी मगाशी म्हटलो त्याचं कारण हे आहे की त्यातून पाठांतराची प्रक्रिया घडलेली आहे. जे आपल्याकडे श्रवण परंपरा आहे, आपल्याकडे श्रौत परंपरा आहे आणि ही अभिव्यक्तीची असणारी परंपरा म्हणून आपण कीर्तनाकडे सुद्धा बघायला लागतो. भारूड सादर होतं, गवळण सादर होते.
हे जर समजा आपण बघायला लागलो तर या पद्धतीची असणारी साहित्य निर्मितीची परंपरासुद्धा त्यांनी सुरू केली. पण आता त्यांनी साहित्याची जी भूमिका मांडलेली आहे ती कदाचित मर्यादित असेल. याचं कारण ते ज्या कालखंडामध्ये लिहित होते त्याच कालखंडामध्ये ज्या पद्धतीची विचारधारा होती त्या विचारधारेला काही अंशी विरोध करत करत त्यांनी जो कोणत्या विरोधी विचार मांडला तो त्यांच्या साहित्यामधनं प्रकट झालेला विद्रोह आहे असं आपल्याला म्हणता येईल.